तव्यावर खुसखुशीत नान कटाई कशी बनवायची ते पाहूयात। ओव्हन किंवा कढई न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेमध्ये तव्यावरच ही नान कटाई बनवून तयार होईल। तर त्यासाठी थंड करून घेतलेल्या तुपामध्ये पिठी साखर घेऊन थोडा वेळ फेटून घ्यायचं। हे जितकं चांगलं फेटलं जाईल तितकीच नान कटाई खुसखुशीत बनेल। असं हे छान फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं। आता यामध्ये मैदा, बेसन आणि बारीक रवा चाळून घ्यायचा। साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे। त्यानंतर यामध्ये बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि थोडंसं मीठ घालून हलवून घ्यायचं। थोडीशी वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं आणि हातानेच एकत्र असा गोळा करून घ्यायचा। जास्त याला मळून घ्यायचं नाही, तर फक्त हलक्या हाताने एकत्र त्याचा गोळा करून घ्यायचा। आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याची नान कटाई करून घ्यायची। तर जाड तळाच्या तव्यावरती बटर पेपर सेट करून घेतला। यामध्ये ही नान कटाई 12 ते 15 मिनिटे बेक करून घेतली। जाड तळाच्या तव्यावरच हा तवा मी ठेवलेला होता। तर मस्त खुसखुशीत ही नान कटाई बनवून तयार झाली।